श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 2. श्री गणेशाय नमः. त्रैमूर्ती राजा गुरु तुची माझा, कृष्णातीरी वास करुनी ओजा. सुभक्त ते करीती आनंदा, ते सुरस्वर्गी पाहती विनोदा. ऐसा श्री गुरुचरण ध्यात, जाता भक्त नामांकित. अतिश्रमला चालत, राहिला एका वृक्षातडी. क्षण एक निद्रिस्त, मनी श्री गुरु चिंतित. कृपानिधी अनंत, दिसे स्वप्नी परियेसा. रूप दिसे सुपृष्ठित, जटाधारी भस्मांकित. व्याघ्रचर्म परिधानित, कासे पितांबर देखा. येऊन योगीश्वर जवडी, भस्म लाविले कपाडी. आश्वासुनी तया वेडी, अभयकर देतसे. इतुके देखुनी सुप्रतिष्ठी, चेतन झाला नामांकित. चारी दिशा अवलोकित, विस्मय करी तय वेडी. मूर्ती देखिली सुश्रुतपित, तेची ध्यातसे मनात. पुढे निघाला मार्गक्रमित, प्रत्यक्ष देखे तैसाची. देखोनी या योगीशाती, करिता झाला दंडवत. कृपा भाकी करुणावंत, तारी तारी म्हणतसे. कृपेने भक्ता लागुनी, येणे झाले कोठुनी. तुमचे नाव कवनमुनी, कवनस्थानी वास तुम्हा. सिद्धी मने आपण योगी, हिंडू तीर्थे भूमी स्वर्गी. प्रसिद्ध आमुचा गुरु जगी, नरसिंह सरस्वती विख्यात. त्याचे स्थान गाणगापूर, अमरजा संगम भीमातीरी. त्रैमूर्तीचा अवतार, नरसिंह सरस्वती. कीर्ती बिद्र ख्याती, सांगतसे सिद्धयती. वंशोवंशी करीतव भक्ती, कष्ट आम्हा केवी पाहे. तू तारक आम्हासी, मनोनी माते भेटलासी. संहार करुनी संशयासी, निरोपावे स्वामिया. सिद्ध मने तये वेडी, एक शिष्या स्तोम मोडी. गुरु कृपा सूक्ष्म स्थूडी, भक्तवत्सल परियेसा. गुरु कृपा होय ज्यास, दैन्य दिसे कैचे त्यास. समस्त देव त्यासी वश्य, कडी काळासी जिंके नर. त्रैमूर्ती श्री गुरु, म्हणून जाणी जे निर्धारू. देऊ शकेल अखिलवरू, एका भावे वजासे. एखादे समयी श्रीहरी, अथवा कोपे त्रिपुरारी. राखेल गुरु निर्धारी, आपुले भक्तजनांसी. ऐसे ऐकुनी नाम करी, लागे सिद्धाची या चरणी. विनवी तसे कर जोडुनी, भक्ती भावे करुनिया. स्वामी ऐसे निरोपिती, संदेह होता माझे चित्ती. गुरुची केवी झाले त्रिमूर्ती, ब्रह्मा विष्णू महेश्वर. आनिक तुम्ही निरोपिले ती, विष्णू रुद्र जरी कोपती. राखो शके गुरु निश्चिती, गुरु कोपुल्या न राखे कोणी. हा बोल असे कवनाचा, कवनशास्त्र पुराणीचा. संदेह फेडी गा मनाचा, जेणे मन दृढ होय. सिद्ध मने शिष्यासी, तुवा पुसिले आम्हासी. वेद वाक्य साक्षीसी, सांगेन एक एक चित्ते. वेदचारी उत्पन्न झाले ब्रह्माचे या मुखे करून. त्याची 5व पुराण अष्टदक्ष विख्यात. तया अष्टदशांत, ब्रह्मवाक्य असे ख्यात. पुराण ब्रह्मवैवर्त्य, प्रख्यात असे त्रिभुवनी. नारायण विष्णुमूर्ती, व्यास झाला द्वापारांती. प्रकाश केला हे श्रीती, ब्रह्मवाक्य विस्तारी. तया व्यासापासूनी, एकीजे समस्त ऋषीजीमनी. तेची कथा विस्तारोनी, सांगेन एक एक चित्ते. चर्तमूर्ख ब्रह्मयासी, कलियुगे पुसे हर्षी. गुरु महिमा विस्तारेसी, ब्रह्मदेवे निरोपिला. ब्रह्मदेवे कलियुगासी, सांगे कैवी काकनेसी. आद्यंत विस्तारेसी, निरोपिजिये स्वामिया. एक शिष्या एक चित्ता, चतुर्मुख ब्रह्मयासी. कलियुग पुसे हर्षी. गुरु महिमा विस्तारेसी, ब्रह्मदेवे निरोपिला. ब्रह्मदेवे कलियुगासी, सांगे केवी कारणेसी. आद्यंत विस्तारेसी, निरोपिजे स्वामिया. एक शिष्या एक चित्ता, जडी प्रळया झाला होता. आदी मूर्ती निश्चिता, होता वटपत्र शयनी. अप्यत्य मूर्ती नारायण, होता वटपत्र शयन. बुद्धी संभवे चेतन, आनिक सृष्टी रचावया. जागृत होनी नारायण, बुद्धी संभवे चेतन. कमळ उपजवी नाभीहून, त्रैलोक्याचे रचनागर. तया कमळामधून उदयो झाला ब्रह्मा आपण. चारी दिशा पाहून, चतुर्मुख झाला देसा. मने ब्रह्मा तये वेडी, समस्तांहुनी आपण बडी. मजहुन आनिक स्तुडी, कवन नाही म्हणतसे. हा सोनिया नारायणू, बोले गाढ शब्दवचनू. आपण असे महाविष्णू, भजमने तया वेडी. देखोनिया श्री विष्णूसी, नमस्कारी ब्रह्मा हर्षी. स्तुती केली बहुवसी, अनेक काळ परियेसा. संतोषोनी नारायण, निरोप दिदला अतिगहन. सृष्टी रची गा म्हणूनी, आज्ञा दिली तये वेडी. ब्रह्मा विनवी विष्णूसी, नेने सृष्टी रचावयासी. देखिली नाही कैसी, केवी रचू म्हणतसे.
ऐकुनी ब्रह्माचे वचनू निरोपित्यासी महाविष्णू वेद असती हे गे मनोनी देता झाला तये वेडी सृष्टी रचावयाचा विचार असे वेदांत सविस्तर तेनेची परी रचुनी स्थिर प्रकाश करी मनतसे अनादि वेद असती जान असे सृष्टीचे लक्षण जैसी आरसा असे खून सृष्टी रचावी तया परी या वेद मार्गे सृष्टीची रचिगा ब्रह्मया अहर्निशी मनोनी सांगे ऋषिकेशी ब्रह्मा रची सृष्टी ते सृष्टी प्रजा अनुक्रमे विविध स्थावर जंगमे स्वेदज अंडज नामे जारज उद्भिज उपजविले कृत त्रेता द्वापार युग उपजवी मग कलियुग एक एकांत निरोपी मग भूमीवरी प्रवृत्त करी बोलावनी कृतयुगासी निरोपी ब्रह्मा परियेसी तुवा जाऊनी भूमीसी प्रकाश करी आपणा ते एकोनी ब्रह्माचे या वचन कृतयुग आले संतोषन सांगेन त्यांचे लक्षण एका श्रोते एकचित्ते असत्यनेने कधी वाचे वैराग्यपूर्ण ज्ञानीसाचे यज्ञोपवीत आभरण त्याचे रुद्राक्षमाळा करकंकणे एने रूपे युगकृत ब्रह्मयासी असे विनवित माते तुम्ही निरोप देत केवी जाऊ भूमीवरी मनुष्य लोक असत्य निंदा अपवादक माते नसा हे ते एक कौने परिवर्तावे एकोणी सत्ययुगाचे वचन निरोपितो ब्रह्मा आपण तुवा वर्तावे सत्वगुण क्वचित काळ येणे परी वर्तता येणे परी एका झाली अवधी सत्याधिका बोलवणी त्रेतायुगा ते विवेका निरोपी ब्रह्मा परियेसा त्रेतायुगाचे लक्षण एक शिष्या सांगेन असे त्याची स्थूलतन हाती असे यज्ञ सामग्री त्रेतायुगाचे कारण यज्ञ करीती सकळजन धर्मशास्त्र प्रवर्तन कर्ममार्ग ब्राह्मणीसे हाती देखा कुशसमिधा असे धर्म प्रवर्त सदावसे ऐसे युग गेले हर्षे निरोप घेऊनी भूमीवरी बोलावनी ब्रह्मा हर्षी निरोप देती द्वारापासी सांगेन तयाचे रूपासी एका चित्ते एकचित्ते खडग खटवांग धरोनी हाती धनुष्यबाण येरा हाती लक्ष उग्र असे शांती निष्ठुर दया दानी असे पुण्य पाप समान देखा स्वरूपे द्वापर ऐसानिका निरोप घेऊनी कौतुका आला आपण भूमीवरी त्याचे दिवस पुरल्यावरी कलियुगा ते पाचारी जावे त्वरित भूमीवरी म्हणून सांगे ब्रह्मा देखा ऐसे कलियुग देखा सांगेन लक्षणे एका ब्रह्म याचे सन्मुखा केवी गेले परियेसा विचारहीन अंतकरणी पिचासासारखे वदनी तोंड खालते करुनी ठाई ठाई पडतसे वृद्ध आपण विरागहीन कलह द्वेष सवे घेऊन वाम हाती धरुनी शिष्य येत ब्रह्म या सन्मुख जिव्हा धरोनी उजवे हाती नाचे कली अतिप्रीती दोषोत्तरे करी स्तुती पुण्य पाप समीक्षित हासे रडे वाकुल्या दावी वाकुडे तोंड मुखे शिवी ब्रह्मा पुढे उभा राही काय निरोप म्हणोनी देखोनी तयाचे लक्षण ब्रह्मा हासे अतिगहन पुसतसे अति विनोदाने लिंग जिव्हा का धरिली कलियुग मने ब्रह्मयासी जिंकिन समस्त लोकांसी लिंग जिव्हा रक्षणांसी हारी असे आपणाते एकोणी कलीचे वचन निरोप देतो ब्रह्मा आपण भूमीवरी जाऊन आपुले गुण प्रकाशी ब्रह्मा सांगे कलियुगासी सांगेन तुझ उपदेशी तुझ्या युगी आयुष्य नरासी स्वल्प असे एकशत पूर्वयुगायुगी देखा आयुष्य बहु मनुष्य लोका तप अनुष्ठान एका करीती अनेक दिवसवरी मग होय तयांसी गती आयुष्य असे अखंडित या कारणे कष्टती श्रुती बहु दिवस पर्यंत आता ऐसे नवे जान स्वल्प आयु मनुष्यपण करती तप अनुष्ठान शीघ्र पावती परमार्थ जे जन असतील ब्रह्मज्ञानी पुण्य करती जाणूनी त्यासी तुवा साह्य होऊनी वर्तत असे म्हणे ब्राह्म एकोणी ब्रह्मयाचे वचन कली म्हणतसे नमून स्वामींनी निरोपिले जे जन तेची माझे वैरी असती काळात्म्याचे ऐसे गुण छेदन करील धर्म वासना पुण्यात्माचे अंतकरणा उपजेल बुद्धी पाप विषयी कलीचे वचन ऐकुनी ब्रह्मा हासे अतिघनी सांगतसे विस्तारोनी उपाय कलीसे रहाटवया काळ वेळ असती दोनी तुझ साह्य होऊनी येत असती निर्गुणी तेची दाविती तुझ मार्ग निर्मळ असती जे जन
तेची वैरी तुझे जान. मळमूत्रे वेष्टिले जन तुझे इष्ट परियेसी. याची कारणे पाप पुण्यासी विरोध असे परियेसी. जे अधिक पुण्य राशी तेची जिंकती तुझ. या कलियुगा भितरी जन होती येणे परी. जे जन साहतील तुझी क्रूरी तेची ईश्वरी ऐक्य होती. एकुणी ब्रह्म याचे वचन कलियुग करीतसे प्रश्न. कैसे साधूंचे अंतकरण कवन असे निरोपावे. ब्रह्मा म्हणे तयवेळी एकचित्ते एककाली. सांगिन एका श्रोते सकळी सिद्ध म्हणे शिष्यासी. धैर्य धरोनी अंतकरणी शुद्धी बुद्धी वर्तती जन. दोष न लागती कधी जान लोभ वर्जित नरांसी. माता पिता सेवकांसी अथवा सेवी ब्राह्मणांसी. गायत्री कपिला धेनुसी भजनारांसी दोष न लगे तुझा. वैष्णव अथवा शैवासी जे सेविती नित्य तुळसीसी. आज्ञा माझी आहे ऐसी तयांसी बाधू नको. गुरु सेवक असती नर पुराण श्रवण करणार. सर्व साधन धर्मपर त्यासी तू बाधो नको. कली विनवी ब्रह्मयासी गुरु शब्द आहे कैसी. कवन गुरु स्वरूप कैसी विस्तारावी मजप्रती. एकुणी कलीचे वचन ब्रह्मा सांगत असे आपण. गकार म्हणजे सिद्ध जान रेप पापस्य दाहक. उकार विष्णू अव्यक्त ब्रह्मा रुद्र गुरु निश्चिती. त्रिगुणात्मक श्री गुरु सत्य म्हणून सांगे कलिसी. गुरु पिता गुरु माता गुरु शंकर निश्चिता. ईश्वर होय जरी कोपता गुरु रक्षील परियेसा. गुरु कोपेल एखाद्यासी ईश्वर न राखे परियेसी. ईश्वर कोपले जरी त्यासी श्री गुरु राखेल निश्चित. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरुरेव परतत्व तद्माद गुरुमुपाश्रयेत. गुरु ब्रह्मा सत्य जान तोची रुद्र महाविष्णू. गुरुची ब्रह्म कारण म्हणून गुरु आशयावा. या कारणे श्री गुरुसी भजावे शास्त्र मार्गे ऐसी. तीर्थ व्रत योग तपासी ज्योती स्वरूप असे जाना. गुरु सेविता सर्व सिद्धी होती परियेसी सर्व वृद्धी. कथा वर्थली अनादी अपूर्व तुझ सांगेन. पूर्वी गोदावरीचे तिरी अंगिरास ऋषीचा आश्रम थोरी. वृक्ष असती नाना परी पुण्य नाभी मृगवस्ती. ब्रह्मा ऋषी आदी करुणी तप करीती तया स्थानी. तयात वेद धर्म म्हणून पैलपुत्र होता द्विज. तया शिष्य बहु असती वेदशास्त्र अभ्यासिती. त्यात दीपक म्हणजे ख्याती शिष्य होता परियेसा. होता शिष्य गुरुपरायण केला अभ्यास शास्त्र पुराण. झाला असे अतिनिपुण तया गुरुसेवा करिता. वेद धर्म एके दिनी समस्त शिष्यांसी बोलवूनी. पुसतसे संतोषोनी एका श्रोते सकळजन. बोलावूनी शिष्यांसी म्हणे गुरु परियेसी. प्रीती असेल जरी तुम्हासी तरी माझे वाक्य परिसावे. शिष्य म्हणती गुरुसी जे जे स्वामी निरोपदेसी. अंगीकारू भरवसी आम्हासी तू तारक. एकुणी शिष्यांचे वचनी संतोष झाला वेद धर्म मुनी. संदीपकाते बोलावूनी सांगतसे परियेसा. एका हो शिष्य सकळिक आमुचे पूर्वजित असे एक. जन्मांतरी सहस्राधिक केली होती महापातके. आमुचे अनुष्ठान करिता बहुत गेले प्रसाडिता. काही असे शेष आता भोगल्या वाचून न सुटे जाना. तपसामर्थ्य जरी उपेक्ष करीत तरी पाप मोक्षासी आळ रिघत. याची कारणे निष्कृत करीत तया पाप घोरासी. न भोगिता आपुले देही आपुले पापा निष्कृत नाही. हे निश्चित करोनी पाही भोगावे आम्ही परियेसा. या पापाचे निष्कृतीसी जावे आम्ही वाराणसीसी. जाईल पाप शीघ्रतेसी प्रख्यात असे अखिल शास्त्री. या कारणे आपणासी न्यावे वाराणसीपुरीसी. पाप भोगुनी स्वदेशासी माझे तुम्ही सांभाळावे. या समस्त शिष्यांत कवना असेल सामर्थ. अंगीकारावे त्वरित म्हणून पुसे शिष्यांसी. या शिष्यांमध्ये एक नाम असे संदीपक. बोलतसे अतिविवेक तया गुरु प्रती देखा. दीपक म्हणे श्री गुरुसी पाप करिता देही नाशी. न करावा संग्रोही दुःखासी शीघ्र करावा प्रतिकारू. वेद धर्म म्हणे तयासी दृढ देह असता मनुष्याशी. शालन करावे पापासी अथवा वाढे विषापरी. अथवा तीर्थे प्रायश्चित आपुले देही भोगिन त्वरित.
पापा वेगळे न होता निरुते मुक्ती नवे आपणासी. दीपक म्हणे गुरुसी स्वामी निरोपावे आपणासी. सेवा करीन स्वशक्तीसी न करिता अनुमान सांगिजे. एकोणी दीपकाचे वचन वेद धर्मे म्हणे आपण. कृष्टी होईन अंगहीन अंध पांगुड परियेसा. संवत्सर एकविंशत माथे सांभाळावे बहुत. जरी असेल दृढ व्रत तरीच अंगीकार करावा. दीपक म्हणे गुरुसी कृष्टी होईन आपण हर्षी. अंध होईन 21 वर्षी. पाप निष्कृत करीन तुमचे पापाचे निष्कृत मी करीन निश्चिती. स्वामी निरोपावे त्वरित म्हणून चरणी लागला. 19 शिष्यांचे वचन संतोषला वेदधर्म मुनी आपण. सांगतसे विस्तारून लक्षणतया पापाचे. आपुले पाप आपणासी गार्यनो हे पुत्र शिष्यांसी. न भोगिता स्वदेहासी नवचे पाप परियेसा. या कारणे आपण देखा भोगिन आपुले पाप दुःखा. आम्हासी सांभाळी तू दीपका 21 वर्ष पर्यंत. जे पीडिती रोगे देखा प्रतिपाळणारासी कष्ट अधिका. मजहून संदीपका तुझ कष्ट अधिक जाना. या कारणे आपुले देही भोगिन पाप निश्चयी. तुवा प्रतिपाळावे पाही काशीपुरी नेऊनिया. तया काशीपुरी जान पाप वेगळा होईन. आपण शाश्वत पद पावेन तुझ करिता शिष्योत्तमा. दीपक म्हणे श्री गुरुसी अवश्य नेईन पुरी काशी. सेवा करीन 21 वर्षी विश्वनाथा सम तुमची. ब्रह्मा म्हणे कलिसी शिष्य होता कैसा त्यासी. कृष्ट होताची गुरुसी नेले काशीपुराप्रती. मणिकार्णिका उत्तर देशी कंबळेश्वर सानिध्येसी. राहिले तेथे परियेसी गुरु शिष्य दोघे जण. स्नान करुनी कर्णिकेसी पूजा करीती विश्वासाथी. प्रारब्ध भोग त्या गुरुसी भोगित होता तया स्थानी. कुष्ठरोगे व्यापले बहुत अक्षयहीन अतिदुःखित. संदीपक सेवा करीत अतिभक्ती करुनी. भिक्षा मागुनी संदीपक गुरुसी आणुनी देत नित्यक. करी पूजा भावे एक विश्वनाथ स्वरूप म्हणे. भिक्षा आणिता एके दिनी न जेवी श्री गुरु कोपुनी. स्वल्प आणिले म्हणूनी क्लेश सांडूनी देत भूमीवरी. ये रे दिवशी जाऊन शिष्य आणि अन्य बहुअस. मिष्टान नानीसी म्हणूनी क्लेश करिता झाला परियेसा. तितुकेही आणि मागोनिया सर्वस्व करीत सेवाया. कोपे देतसे शिविया परोपरी परियेसा. एखादे समयी शिष्यासी म्हणे ताता ज्ञानराशी. मज निमित्त कष्टलासी शिष्योत शिखामणी. सवेची म्हणे पापी क्रूरा माते गांजिले अपारा. पू मास विष्टा मूत्रा शनाशना धूत नाही. पाप जेथे असे बहुत दैन्यमस्तर सहित वसत. शुभाशुभ नेने क्वचित पापरूप ते जानावे. समस्त रोग अस्ति देखा कृष्ट सोडा भाग नवती का. वेद धर्म द्विजी एका कष्ट तसे येणे परी. ऐसे गुरुचे गुरुदोष मनीना आणि तो शिष्य. सेवा करी एक मानस तोची ईश्वर मनोनी. जैसे जैसे मागे अन्न आणूनी देतो परिपूर्ण. जैसा ईश्वर असे विष्णू तैसा गुरु म्हणतसे. काशी सारखे क्षेत्र असता कदान करी तीर्थयात्रा. नवचे देवाची ये यात्रा गुरु सेवे वाचुनी. गुरु बोले निष्ठुरेसी आपण मनी संतोषी. जे जे त्याचे मानसी पाहिजे तैसा वर्ततसे. वर्तता येणे परी देख प्रसन्न होऊनी पिनाक. येओनी उभा सन्मुख वरमाग म्हणतसे. अरे गुरु भक्ता दीपका महाज्ञानी कुलदीपका. तृष्टिलो तुझे भक्तीसी निका प्रसन्न झालो माग आता. दीपक म्हणे ईश्वरासी हे मृत्युंजर ओमकेशी. न पुसता आपण गुरुसी वर्ण घे परियेसा. म्हणून गेला गुरुपाशी विनवितसे तयासी. विश्वनाथ आम्हासी प्रसन्न होऊनी आलासे. निरोप झालिया स्वामीचा मागेन उपशम व्याधीचा. वर होता सदाशिवाचा होईल बर्वे तुम्हासी. 19 शिष्यांचे वचन बोले गुरु कोपोन. माझे व्याधी निमित्त जान नको प्रार्थू ईश्वरासी. भोगल्या वाचुनी पातकासी निवृत्त नवेगा परियेसा. जन्मांतरी बाधिती ऐसी
धर्मशास्त्री असे जान, ऐसे परी शिष्यासी, गुरु सांगे परियेसी, निरोप पुसोनी श्री गुरुसी. गेला ईश्वर सन्मुख, जाऊनी म्हणे ईश्वरासी, नलगे वर आपणासी, नये गुरुचे मानसी, केवी घेऊ मन तसे, विस्मय करुणी ओमकेशी, गेला निर्वाण मठापासी, बोलावून समस्त देवांसी, सांगे वृत्तांत विष्णुपुढे. श्री विष्णू म्हणे शंकरास, कैसा गुरु कैसा शिष्य, कोठे त्यांचा असे वास, सांगावे मज प्रकाशोनी. सांगे ईश्वर विष्णूंसी, आश्चर्य देखिले परियेसी, दीपक मनी जे बाळकेसी, गुरुभक्ती करीतो अभिनव. गोदावरी तीरवासी, वेद धर्म म्हणजे तापसी, त्याची सेवा अहर्निशी, करीतो भावे एकचित्ते. वर देऊ म्हणून आपण गेलो होतो तयापाशी जाण, गुरुचा निरोप नाही म्हणून न घेवर परियेसा, तैसे तापसी योगियांशी, नवे मनवर द्यावयासी, बलात्कारे देता कैसी, वर न घेतो दीपक मन तन, गुरुसी समर्पुनी सेवा करीतो संतोषोनी. त्रिमूर्ती गुरुची मनोनी, निश्चय केला मानसी देखा, समस्त देव माता पिता, गुरुची होय ऐसे म्हणता, निश्चय केला असे चित्ता, गुरु परमात्मा मनोनी. इतुके एकूणी षाडश गुरु, पाहावया गेला शिष्य गुरु, त्यांचा भक्ती प्रकारू, पाहता झाला तये वेडी, सांगितले होते विश्वनाथे, अधिक तत्व दिसे आनिक बहुते, संतोषनी दीपकाते. म्हणे विष्णू परियेसा, बोलावूनी दीपकासी, मनते ऋषिकेशी, तृष्टितो तुझ्या भक्तीसी, वर माग मनतसे, दीपक म्हणे विष्णूसी, काय भक्ती देखोनी आमासी, वरदेसी परियेसी, कवन कार्या सांग मज, मी तर तुझ भजत नाही, तुझे नाम स्मरत नाही, बलात्कारे येऊनी पाही, केवी देसी वरमज. एकोणी दीपकाचे वचन, संतोषी झाला महाविष्णू, सांगत असे विस्तारोनी, तया दीपका प्रती देखा, गुरु भक्ती करिसी निर्वाणेसी, मनोनी झालो संतोषी, जे भक्ती केली गुरुसी, तेची आम्हासी पावली, सेवा करिता माता पिता, ती पावे मज तत्वता, पती सेवा स्त्रिया करिता, तेची मज पावतसे. ऐसे एकोणी दीपक नमिता झाला आनिक, विन्वितसे एक सिद्ध मने द्विजासी, एक विष्णू ऋषिकेशी, निश्चय असे माझे मानसी, वेदशास्त्र दिमीमांसी, गुरु आम्हासी देणार, गुरुपासूनी सर्व ज्ञान, त्रयमूर्ती होती आम्हा स्वाधीन, आमुचा देव गुरुची जाण, अन्यथा नाही आपणासी, सर्व देव सर्व तीर्थ, गुरुची आम्हा असे सत्य, त्याचेनी आम्हा परमार्थ, केवी दूर असे सांग, जो वर द्याल तुम्ही मज, श्री गुरु देतो काय चोज, या कारणे श्री गुरुराज भजतसे परियेसा, संतोषोनी महाविष्णू म्हणे धन्य धन्य माझा प्राणू, तुझी शिष्य शिरोरत्न, भोळा भक्त तुझी माझा, काही तरी माग आता, वर देईन तत्वता, विश्वनाथ आला होता, दुसरे न आलो आपण देखा, दीपक म्हणे विष्णूसी, जरी वर आम्हा देसी, गुरु भक्ती अधिक होय मानसी, तैसे ज्ञान मज द्यावे, गुरु स्वरूप आपण ओळखे, तैसा ज्ञान देई सुखे, या परते न मागे आनिके, म्हणून चरणी लागला, दिदला वर षाड्यग पाणी, संतोषोनी बोले वाणी, अरे दीपका शिष्य शिरोमणी, माझा प्राण सखा होसी, तुवा ओळखिले गुरुसी, देखिले दृष्टी परब्रह्मासी, आनिक जरी आम्हा पुससी, सांगेन एका एक चित्ते, जे जे समयी श्री गुरुसी, तू भक्तीने स्तुती करीसी, तेने आम्ही होऊ संतोषी, तेची आमची स्तुती जाण, वेद वाचिती सांगिसी, वेदांत भाष्य अहर्निशी, वाचिती जन भक्तीसी, आम्हा पावे निर्धारी, बोलती वेद सिद्धांत, गुरुची ब्रह्मा ऐसे म्हणत, याची कारणे गुरु भजता सत्य, सर्व देव तुझ वश्य, गुरु म्हणजे अक्षरे दोन, अमृताचा समुद्र जान, तयामध्ये बुडताची श्रण, केवी होय परियेसा, जयाचे हृदयी श्री गुरुचरण, तोची त्रैलोकी पूज्य जान, अमृतपान सदा सगुण, तोची शिष्य अमर होय आपण अथवा ईश्वरू, ब्रह्मा देत जो कावरू, फलप्राप्ती होय गुरु, गुरु त्रिमूर्ती याच कारणे, ऐसा वर दीपकासी, दिदला विष्णूनी परियेसी, ब्रह्मा सांगतसे कलिसी, एक चित्ते परियेसा, वर लाधोनी दीपक, गेला श्री गुरुचे सन्मुख, पुसतसे
गुरु एक तया शिष्या दीपकासी एक शिष्या कुळदीपका काय दिदले वैकुंठ नायका विस्तारोनी सांगनिका माझे मन स्थिर होय दीपक मने श्री गुरुसी वर दिदला ऋषिकेशी म्या मागितले ऐसी गुरु भक्ती व्हावे म्हणूनी गुरुची सेवा तत्परेसी अंतकरणी दृढ शुद्ध ऐसी वर दिदला संतोषी दृढ भक्ती तुमचे चरणी संतोषोनी तो गुरु प्रसन्न झाला साक्षात्कारू जीविते तू होय स्थिरू काशीपुरी वास करी तुझे वाक्य सर्वसिद्धी तुझे द्वारी नवनिधी विश्वनाथ तुझे स्वादी मने गुरु संतोषी येणे परी शिष्यासी प्रसन्न झाला परियेसी दिव्य देह तस्सशेनी झाला गुरु वेद धर्म भाव शिष्याचा पहावयास कृष्टी झाला महाक्लेश तो तापसी अतिविशेष त्यासी कैचे पाप राहे लोकानुग्रह करावयासी गेला होता पुरी काशी काशी क्षेत्र महिमा आहे ऐसी पाप जाय सहस्त्र जन्मीचे सिद्ध मने नामकरणी दृढ मन असावे याची गुणी तरीच तरेल भवारणी गुरु भक्ती असे येणे विधी दृढ भक्ती असे जयापाशी त्रिकरण सह मानसी तोची लादे ईश्वरासी ईश्वर होय तयावश्य गंगाधराचा नंदन करीतसे श्रोतयान मन न म्हणावे न्यून्यपूर्ण माझे बोबडे बोलांसी इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरू श्री नरसिंह सरस्वती पाख्याने सिद्धनामक संवादे शिष्य दीपकास्याख नाम द्वितीयोध्याय श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।